राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचं सावट. नाशकामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलंय. नाशिक शहराला अवकाळीने झोडपलाय. शिंदे, पळसे, माणसावंगी, शिलापूरमध्ये गारपीट झाली, तर अवकाळी पावसामुळे शहरातील काही परिसरात वीज पुरवठा खंडित. नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. 3 ते 4 महिने टिकणारा कांदा जास्त काळ टिकणार नसल्यानं शेतकरी अडचणीत. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष गळून पडली, तर काही भागामध्ये द्राक्षांवर काळे डाग पडले. द्राक्ष बागायतदार अडचणीत आलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हापूस आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसानंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जालन्याच्या घनसावंगी, बदनापूर, अंबड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. ज्वारी, गहू आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. मका पिकांचंही नुकसान झालंय आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. बुलढाण्याच्या चिखली, नांदूर, मोताळा या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेलं रब्बी पीक जमीनदोस्त झालंय. गहू, हरभरा, मका, कांदा तसंच फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय. अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ. भुईमूग, तीळ, कांदा आणि संत्रा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये सकाळपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि बुलढाण्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. जालन्यात पाण्याअभावी द्राक्षांच्या बागांवर कुऱ्हाड. तालुक्यामधील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा. भंडारात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. गंगापूर, ठाणेपाडा परिसरामधील 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नांदेडच्या बाजारामध्ये हापूस आंबा दाखल झालाय. कर्नाटक आंब्याच्या तुलनेमध्ये देवगड आंब्याला जास्त मागणी आहे. 1 डझन आंब्याला 900 ते 1000 रुपये बाजारभाव मिळतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस. अवकाळी पावसामुळे धान पिकाला मिळणार नवसंजीवनी. नाशिकच्या बागलांमध्ये अवकाळीचा तडाखा. कांद्यासह गहू, हरभरा, टोमॅटो पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. जालन्यामधील 64 पैकी मध्यम प्रकल्पांपैकी आता 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक आहेत, तर 7 मध्यम प्रकल्प आणि 57 लघु प्रकल्पामध्ये केवळ 28% पाणीसाठा आहे. 10 ते 12 गावांवर पाणी टंचाईचं संकट आहे. गोंदियामध्ये जलजीवन योजनेचं काम अपूर्ण राहिलंय. सुकडी डाकारामध्ये पाणी टंचाईच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी होते. सिंधुदुर्गात आमदार निलेश राणेंकडून गाळमुक्त नदी मोहीम, तर पावसाळ्यामध्ये संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाची खबरदारी. साताराच्या कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील जलाशयात पाण्याची घट. धरणामध्ये 57 टीएमसी पाणीसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील लघु मध्यम प्रकल्पामध्ये 55% पाणीसाठा उपलब्ध आहे. आता तापमानाचा पारा अधिक राहणार असल्यानं पाणी पातळी खालावणार असल्याची माहिती आहे. पाणी जपून वापरण्याचं जलसंपदा विभागाचं आवाहन. हिंगोलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांना टरबूज पिकावर रोटावेटर फिरवलाय. बदलत्या वातावरणामुळे टरबूजाचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. सोलापूरमध्ये गाळेपेट जमिनीमध्ये उन्हाळी पिकं घेण्यासाठी लगबग, तर उजनी धरणामधील पाणीसाठ्यात घट होऊ लागल्यानं शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गडचिरोलीमध्ये तापमानामध्ये वाढ, तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 35 ते 37 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या महिला मेळाव्याच्या बॅनरवरून तानाजी सावंत यांचा फोटो गायब झालाय. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा सुरू आहे. अंजली दमानिया आणि धनंजय देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली. दमानियांकडून जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस. यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याआधी ठाकरेंची सेना आक्रमक. ठाकरेंच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यवतमाळच्या संविधान चौकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. मनसेचं कोल्हापूरमधल्या आयडीबीआय बँकेमध्ये आंदोलन. बँकेचे इंग्रजी भाषेमधील अर्ज मनसेने फाडलेत आणि मनसेकडून बँकेला 7 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. कागदपत्र मराठीत न केल्यास खळखट्ट्या करण्याचा आंदोलनाचा इशारा आहे.
नांदेडच्या देगलूर तालुक्यामधील हाळीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. शंकर जाधव यांच्याकडून जिवंत समाधी घेण्याचे प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन स्थगित. गोंदियाच्या तेढा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी आहे. लातूरमध्ये शाळेसंदर्भात मनसेचं आंदोलन. शिक्षण विभागाची परवानगी न घेता सुरू असलेल्या शाळा बंद करण्याची मागणी आहे. कोल्हापूरमधील वडणगे गावातील महादेव मंदिर पुन्हा चर्चेत. अमित शहांकडून काल लोकसभेत वडणगे गावातील मंदिराचा उल्लेख, तर दोन्ही समाजाकडून जागा आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. अकोल्यामधील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र इंगळे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. राजेंद्र इंगळेंच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण. कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवर अतिक्रमण. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. जालन्यामध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा. भोकरदन फौजदारी न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा कारागृहात अतिरिक्त कैद्यांचा ताण वाढला. 161 कैद्यांची क्षमता असणाऱ्या या कारागृहात 340 कैदी बंदिवान आहेत आणि कारागृहामध्ये जागा नसल्यानं प्रशासन हतबल झालं आहे. बीडमधील केतुरा या गावातील नवदाम्पत्याची कौटुंबिक वादामधून आत्महत्या. 40 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याची आत्महत्या. दोघांना पुण्यातल्या वास्तव्यास जाण्यावरून कुटुंबात वाद झाल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये डेकोरेशन गोडाऊनमध्ये चोरी झाली. आरोपीला मानकापूर पोलिसांकडून अटक, तर 1,70,000चा मुद्देमाल जप्त. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान नांदेड पोलिसांची मोठी कारवाई. 200 आरोपींची झाडाझडती घेण्यात आली आणि 15 गुन्हे दाखल झाले. तलवारी, खंजरसह 65 धारधार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. हत्या प्रकरणामधील फरार आरोपी दत्तात्रय उर्फ काका निंबाळकरची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. काका निंबाळकरच्या शोधासाठी लोणंद पोलिसांकडची पथकं रवाना झालेली आहेत आणि फलटणमधल्या आदरकी या गावातील रत्नशिव निंबाळकरांची हत्या झालेली होती. सिंधुदुर्गमधल्या चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटन हंगाम आणि सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे 5 दिवस ही विमानसेवा सुरू राहील. पुण्यातील पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध. आम्हाला गोळ्या घाला पण 1 इंच जमीन देणार नाही. प्रांताधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये ग्रामस्थांचा जमीन देण्यास विरोध. माळींमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर 20 कुटुंबांचे साजई गावाजवळ पुनर्वसन करण्यात आलं आणि गेल्या 8 ते 10 वर्षांपासून आता हे कुटुंब मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. घरपट्टी, वीज बिल न भरल्यानं वीज कनेक्शन काढलेले आहेत. यवतमाळ वर्धा रेल्वे मार्गाला नांदेड जिल्ह्यातून गती मिळणार आहे. 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला आता जोडणार आहे. 2027 पर्यंत रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सांगली महानगरपालिकेमध्ये जनता संवाद आणि तक्रार निवारण उपक्रम संपन्न. नागरिकांनी तक्रारी मांडल्या. साताऱ्याच्या नांदगावमध्ये रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांसाठी 90 लाखांचा निधी मंजूर झाला. आमदार अतुल भोसले यांच्या हस्तेच भूमिपूजन संपन्न झालंय. हिंगोली जिल्ह्याचा 4,64,21,000चा निधी खर्च झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामधील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवांवर परिणाम. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह औषध निर्माण, बाह्य रुग्णकक्ष, आरोग्य सेविकांची पदं रिक्त आहेत. परभणीच्या पालम तालुक्यामधील केरवाडी ते सिरपूर या रस्त्याचं काम मागील 2.5 वर्षांपासून रखडलं. रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी 6 गावातल्या ग्रामस्थांचं उपोषण. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची आंदोलकांची भूमिका आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या विविध गावांना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून सरप्राईज व्हिजिट, तर घरकुलांच्या कामाचा प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी. केंद्र सरकारनं राज्यांना दिलेल्या निर्देशांकानुसार क्षयरोग कार्यक्रमामध्ये राज्यातील 26 महानगरपालिकांमध्ये धुळे महानगरपालिका राज्यात 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर 81 जिल्ह्यांमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. सरकारनं कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. सरकारवर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा. बुलढाण्यात शेतकऱ्यांचं पोलिसात निवेदन. वाशिम शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अयोध्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकार. रामनवमीच्या निमित्तानंच पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. 6 एप्रिलला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे. रामनवमी निमित्त मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय, तर शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी. धुळ्याच्या साक्री रोडवर आनंदा देवी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 2 दिवस यात्रेमध्ये हजारो यात्रेकरू सहभागी होतील.
नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज. प्रशासनाची आढावा बैठक संपन्न झाली. उद्यापासून 12 एप्रिलपर्यंत यात्रेचा उत्साह असेल. चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी दाखल. लोणावळ्यामधील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल माफ असेल. आजपासून 5 तारखेपर्यंत कार्ला डोंगरावर एकविरा देवीची पालखी असेल. पुण्याच्या आंबेगावमध्ये थोरातदळे या परिसरामध्ये दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद. तर वन विभागाकडून नर बिबट्या माणिकोडोह या बिबट्या निवारा केंद्राकडे पाठवण्यात आला.